आमचा हिरो मागं उभा राहिलेला आहे निवांत. कसा आहे टोपी दालम्याची घालून. तेव्हा आत्ता गाडी बिडी धुवून निवांत आत्ता बसलोय. बरं मित्रांनो, बघा मी औषध लावल्यामुळं मी एक औषध तुम्हाला म्हणलं होतं का मध्ये काय केस येते ती का, तर हा बघा केस हिथं काय नव्हती आहे का, आता केस यायला लागली ती मला आहे का. बघा केस कशी आली ती, हे केस त्या औषधानं केस येत्यात टकलावर काय येत्यात, मी मान्य केलं आहे. आणि तुम्हाला खोकला जर असेल काय मित्रांनो, कोणाला खोकला जर असलं तर 10च पानं मोजून तोडायची आणि धुयाची पानं खा 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 पाण्यानं धुयाची. आणि ती बी पानं कशाची येते माहीत आहे का, तुळशीची पानं आहे ती. सगळ्या ह्याला चालतं ती. तुम्ही खावा आणि मला सांगा. खोकला बघूच चुकून तुमचा पळून गेला पाहिजे खोकला. आणि खोकला असा जाणार की परत खोकला येणार नाही. कधी पण खोकला येऊ दे, पानं मोजून तुळशीची पानं 10 पानं मोजून काढायची. ती बी आळी बिळी बघायची त्याच्यावर नाही, आळ्यासकट खाचेला आळ्यासकट नाही, चांगली कवळी पानं जुनवान पानं जरा बघायची. ती पानं काढायची धुयायची मस्त पाहिजे. पहिल्यांदा धुयायची, पुन्हा स्वच्छ पाण्यानं धुवून काढायची. आणि तीच पानं काय सकाळची एकदा खाल्ली का नाही की संध्याकाळनाच त्यावर 5 पानं खायची. काय 10 पानं सकाळच्या पारी, संध्याकाळची 5 पानं अशी तुम्ही 2 पानं खायची. तुमचा खोकला कसलाच असू दे, खोकला सगळा गेला पाहिजे ऑटोमॅटिक. वनस्पती झाड आहे ती तुळशीचं, म्हणजे काहीतरी चिजणं होती काहीतरी म्हणू नका. तुळस म्हणतात त्याला, तुळशीची लग्न असते ती माहिती आहे का नाही, ती कवा असते ती दिवाळी झाल्यावर असते ती. मग तसं गुण आहे का, तर गुण आहे, तुळशीचा गुण आहे. आणि तुम्ही पान खाऊ शकताय. आणि आपल्या वडाचे पारुंब्या आहेत त्या वडाच्या पारुंब्या, त्या पारुंब्या लोंबकळत असल्या तर त्याला पांढरं कवळं फुटलेलं असतंय. एवढंसं असं मुळ्या कावळ्या आलेल्या असते. त्या कावळ्या मुळ्या तोडायच्या, जरा मुळ्या त्यात चेचायच्या थोड्या आणि एका बाटलीत ठेवायचं. जरा तेल सोडायचं त्याच्यात आणि त्या बाटलीत मुळ्या सोडायच्या. मुळ्या सोडल्या की परत इकडे तिकडे 1-2 दिवसानं, आजच्या दिवस ठेवायचं, उद्याच्याला काढलं तरी चालतंय, 2 दिवस पण लागत नाही. ती आज त्यात टाकायच्या बाटलीत, खोबरेल तेलाच्या बाटलीत मुळ्या त्यात टाकायच्या. मुळ्या टाकल्या की दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला लावायचं. त्या मुळ्या काढायच्या नाही, जरा चेचायचं, थोडंसं चेचायचं. तुम्ही करशीला बुक्का नाही करायचं, थोडं चेचायचं आणि मुळ्या सोडायच्या त्या बाटलीत सोडलं. तेल असावं त्यात ना, मोकळ्या सोडून काय करायचं. मग तेल त्याच्यात हायच आणि डोक्याला लावायचं. केस पण वाढणार आणि टकलाव केस बी येणार. माझ्या आली ती का, तर आली ती. हा बघा आहे का, माझ्या टकलाव केस नव्हती, ही सगळं माझं मोकळं झालं होतं. आता केस आली ती, मी तेच लावतोय त्याला. मित्रांनो तुम्ही पण ट्रायल करा, बघा. तुम्ही काय समजू नका तसं मला, काय तुम्ही बघा, ट्रायल करा. नक्कीच तुम्हाला गुण आहे का, तर आहे. तुम्ही काही त्या कुठल्या दुकानात काय आणायला जाऊ नका. ही मी सांगतो, हे उपाय करा. तुम्हाला दुसरा एक उपाय सांगतो परत. आणि कवार असते, कवाराचं एक घ्यायचं, कवार ती असते की काट बारीक आणि फाड्यागत असते बघा. ते कवार घ्यायचं, त्याचा गाभा काढायचा. गाभा काढायचा, मिक्स करायचं, मिक्सरला लावायचं, बारीक पावडरगत करायचं. आणि त्याला पावडर करून परत नंतर ना तुम्ही ते डोक्याला लावू शकताय. म्हणजे केस स्वच्छ होत्यात, एकदम स्वच्छ सुट्टी होणार अशी लुसलुशीत. कसं 4238 म्हणेल तसं. हॅशटॅग वेळकोळ जय मल्हार रेणुका प्रसन्न चिकी नाही चाला न्याव सपला शॉट टेक्नॉलॉजी नात करते काय यायला लागतंय. कॉपी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. आणि व्हिडिओ कुणी चोरू नका, एवढं करा. तुम्ही व्हिडिओ चोरताय मला माहीत झालेला आहे, त्याच्यावर काय बी टाकायचं तसं काय करू नका. व्हिडिओ चोरू नका एवढंच म्हणायचं आहे. आणि जो चोरल त्या आम्ही समजणार की तुम्ही व्हिडिओ करत नाही, तुम्ही माझ्या व्हिडिओ तुम्ही बसलायसा
मी व्हिडिओ कवाशे टाकतोय, मी कवाशी घेतोय आणि माझ्या याला कवाशे टाकतोय असं तुम्हाला होतंय. तेव्हा मित्रांनो ही सांगितलं एवढं तुम्ही करा. औषध लावा, ती ऑटोमॅटिक टकलावर केस आली पाहिजे. ती माझ्या तर आलं आहे बाबा, मला तर अनुभव आला आहे. बघा हे का, हिथं केस नव्हती माझ्या टकलावर, ही सगळं मोकळं होतं. आता केस बघा कशी आली ती आहे का, आले ते का केस कशी आहे ती, खट्ट केस आली ती खट्ट. आणि आता पण यायला लागली ती टकलावर. जवानी खूबसूरत है, जवानी आ गई है.